नमस्कार. नमस्कार. मी श्रीकर सीडचा नाशिकचा प्रतिनिधी संदीप कदम. तर आज आपण या दादांच्या शेतावर आलेलो आहे. तर दादांचं त्यांनी आपल्या कंपनीची श्रीकर सीडची सोनिक काकडी लावलेली. तर आपण त्यांचं थोडक्यात एक मनोगत घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. भावराज नामदेव थेटे, मुक्काम पोस्ट गिरणारे. मोबाईल नंबर 7218 71 7901. अच्छा, तुम्ही ही जी व्हरायटी लावलेली आहे काकडी, हो, ही काकडी व्हरायटी जी लावली आहे तर ही कोणत्या कंपनीची लावलेली आहे? सोनिका. सोनिक काकडी लावली. श्रीकर सीडची सोनिक काकडी लावली. शेटची सोनिक काकडी लावली. अच्छा. तर मग तुम्हाला आता साधारणतः काकडी बद्दल काय वाटतं ते सांगायचं. काकडी एकच नंबर आहे. काकडीला कलर बी छान आहे. हा, काकडीला येवाय भरपूर आहे बुडापासून. हे बघा, आपण बघू शकता बुडापासून फळ आहे. आणि हा, हे बघा तुम्ही बघू शकता सर्व काकडी. आणि व्हायरसला कसं काय वाटतंय तुम्हाला? व्हायरसला एकदम 0% व्हायरसच नाही तिच्यावरती. सध्याच्या पोझिशनला एवढा पाऊस असताना सुद्धा तुम्ही एवढ्या पावसात जबरदस्त काकडी बनलेली. तुम्ही साधारणतः किती क्षेत्र लावलेले? 2.5 एकर लावलेले. 2.5 एकर. आजचं साधारणतः मग तारीख काय, कोणत्या तारखेला लावलेली? 5 ऑगस्टला लावलेली. 5 ऑगस्ट. म्हणजे तुम्ही बी टोचलेलं होतं का तयार केली? गुंडी तयार करून आणली होती आम्ही डायरेक्ट 5 ऑगस्ट. तर आजची साधारणतः 11 तारीख. 11 तारीख आहे. म्हणजे ते साधारणतः पकडले तर 45 दिवस धरतो आपण. 45 दिवस. 45 दिवसाला यांनी पहिला तोडा घेतलेला आहे. तर साधारणतः काकडीची जाळी किती निघती? जाळी 25-30 जाळी, म्हणजे दुसराच कुडा आहे. 30 जाळी निघालेली आहे. अच्छा, म्हणजे 30 जाळ्या निघालेल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे फुलकळी भरपूर आहे, बुडापासून फळ आहे. आणि कलर कसं काय वाटतं मार्केट? कलर एकच नंबर आहे आणि विक्रीला सुद्धा छान जाऊ राहील. छान आहे. साधारणतः मार्केट रेंज काय आहे आजची मार्केट रेंज 1000-1100 रुपये मार्केट आहे. 1000-1100 रुपये नाशिक मार्केट. नाशिक मार्केट. तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगणार? आता याच्या व्हायरस वगैरे तुम्हाला तर दिसतंय, काहीच व्हायरस नाही. काहीच नाही, व्हायरसला बळीच नाही. तुमचं पण देखभाल चांगली, आपण असं पण म्हणू शकतोय. आणि ऍव्हरेज पण तिला चांगलं, ऍव्हरेज पण चांगलं आहे एकदम जबरदस्त. तर मग बाकीच्या फुटवा भरपूर आहे. फुटवा भरपूर, आवक बी भरपूर आहे तिला. आवक. अच्छा. आणि तुम्ही तोडा कसा करताय? तोडा रोज तोडतोय आम्ही. डेलीचं तोडताय? रोज तोडतोय. अच्छा. आणि लांबच्या वाहतुकीला ठरलं तर कसं काय वाटतं तुम्हाला? काहीच अडचण नाही का काकडीला, एकदम छान आहे. कडक काकडी एकदम. कलर पण बघू शकता, कलर पण एकदम छान आहे. हा, तिला नॉर्मल आपला ग्रीन पण कलर आहे नॉर्मल, जी मार्केटला चालती. शाईन सारखीच हिरवीगार काकडी. आपलं सॉरी सागर सारखीच आहे. अच्छा. तर मग बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगशाल? एकच नंबर वराठी, चांगली वराठी, काय अडचण नाही लावायला. तर मग त्यांनी शेतकऱ्यांनी काकडी लावा की नाही लावा, काय वाटतं? लावायला पाहिजे. एकच नंबर काकडी. आवक जास्त आहे, सागरपेक्षा आवक जास्त आहे. अच्छा. तर मग त्यांचं आता दादांचं आपण मनोगत घेतलं. इतर व्हरायटीपेक्षा ह्या ज्या काकडीला आहे तिला खूप फलधारणा जास्त आहे. त्याच्यामुळं तर इतर व्हरायटीपेक्षा ती इतरांच्या तुलनेत चांगली व्हरायटी आहे. आणि ऍव्हरेज पण चांगली देते, व्हायरसला कमी बळी आहे आणि मार्केटला पण विकायला चांगली. तर मी इतर शेतकरी बांधवांना हीच विनंती करील का त्यांनी श्रीकर सीडची सोनिक ही काकडी लावावी. धन्यवाद.